सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलेले आहे। पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश देण्यात आले। या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश दिले गेले। चौकशी होईपर्यंत अतिरिक्त पोलीस अधीक्षक कडूकर यांवर जबाबदारी देण्यात आली। वैशाली कडूकर यांच्याकडे आता सातारा पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी आहे। सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीदरम्यान राडा प्रकरणी साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश देण्यात आले। या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश आहेत। दरम्यान चौकशी होईपर्यंत अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्याकडे सातारा पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली। सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरणी सातारा पोलीस अधीक्षक यांना भोवल्याचं बोललं जातंय। तुर्तास निलंबन होणार नसल्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी स्पष्ट झाल्यावर तुषार दोशींनी नियमितपणे कामकाज सुरू ठेवलं होतं। यामुळे शिंदेंच्या मंत्र्यांमध्ये नाराजी होती। साताऱ्याच्या एसपींना निलंबित करण्याच्या कारवाईवरून सत्ताधारी भाजप आणि शिंदेंची शिवसेना आमने सामने आली होती। उपसभापती गोऱ्हेंकडून दोषींचे निलंबनाचे आदेश, आधी चौकशी मग कारवाई, सभापती राम शिंदेंचा निर्णय। हा निर्णय शिंदेंच्या मंत्र्यांना आवडला नाही। सभापती राम शिंदेंच्या दालनात शिंदे, शंभूराज देसाई, सामंत यांच्यात चर्चा झाली। शिंदे साताऱ्याचे एसपी तुषार दोशी यांच्या निलंबन निर्देशावर ठाम होते। शिंदेंचा संताप आणि संविधानात्मक पेच लक्षात घेत मुख्यमंत्री दालनात आले। त्यानंतर एसपी दोशी आणि पोलिसांच्या निलंबनाचे उपसभापतींनी निर्देश दिले। संविधानिक तज्ज्ञ आणि कायदेतज्ञ यांच्याकडे हे पाठवले जातील असा निर्णय झाला। त्याप्रमाणे पुन्हा विधान परिषदेत राम शिंदेंनी सुधारित निर्देश जारी केले। साताऱ्याच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जो राडा झाला त्यावरून शिंदेंची शिवसेना आक्रमक झाली। एसपी घरगड्यासारखी वागल्याची टीका मंत्री शंभूराज देसाईंनी केली होती। त्यानंतर सभापती राम शिंदे नसताना उपसभापती गोऱ्हेंनी थेट एसपींच्या निलंबनाचे निर्देश दिले। दरम्यान या सर्व प्रकरणात फडणवीस शिंदेंमध्ये चर्चा झाली आणि तोडगा निघाला असं महाजनांनी स्पष्ट करत या विषयाला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला।